सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी तुमची निवड झालेली आहे. कशा पद्धतीने कामकाज राहील, काय काम करणार तुम्ही, पक्षाची ध्येय धोरणं तुम्ही कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहात? माझ्यावर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय उमेशदादा पाटील, आमचे नेते अजितदादा पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत, गोरगरिबापर्यंत, मजूर वर्गापर्यंत किंवा सामान्य कार्यकर्त्यापर्यंत त्याची ऊर्जा पोहोचवण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणं पोहोचवण्यासाठी जी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे ती धोरणं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, पक्षवाढीसाठी आणि आलेलेच आहेत. जिल्हा परिषदेमध्ये त्याची चुणूक दाखवण्यासाठी मी जेवढं काय शक्य आहे माझ्या ह्यानं, काय माहिती आहे, तेवढं खूप हे न केलं. मी याच्या अगोदर राष्ट्रवादी पक्षामध्ये तुम्ही याच्या पण अगोदर होता, पूर्वी मोठ्या पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होता. पूर्वसीमेचे तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं काम तुम्ही केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही, अनेक प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. आता तुम्ही करकम जिल्हा परिषद गट हा तुमचा ओपन आहे, तरी तुम्ही इच्छुक आहात का? माझ्यावर जर जबाबदारी पक्षानं दिली, सांगितलं, उमेदवारी दिली आणि जर सांगितलं की तुम्ही काम हे करावं लागतं ह्याच्यासाठी, तर मी तयार आहे. त्यामध्ये मी सामान्य कार्यकर्ता, सामान्यासाठी काम केलेलं आहे. आणि पवारसाहेबांबरोबर 98पासून ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेसपासून साहेबांबरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर करकम शहराध्यक्ष म्हणून मी त्यावेळेस पहिल्यांदा काँग्रेसचं शहराध्यक्ष म्हणून काम केलं. साहेबांनी 98 साली राष्ट्रवादी स्थापन केली. पहिला मी आहे पंढरपूर तालुक्यातला की जनशाखा आमची करकम शहराध्यक्ष, करकमची बॉडी पूर्ण पवारसाहेबांच्या पाठीमागं आहे सांगणारा मी पहिला कार्यकर्ता आहे आमच्या तालुक्यातला. त्यानंतर मी साहेब इथं उभारले होते 2009ला, त्यावेळेस मी पूर्ण जिल्हा परिषद गट सांभाळलेला आहे. साहेबांची सभा मी अरेंजमेंट केलेली आहे, प्रचारात सगळं हे केलेलं आहे. साहेबांबद्दल आमचे साहेब हे आयडॉलच आहेत, त्यांच्याबद्दल आमचे हेच आहे. परंतु काम करताना बऱ्याच गोष्टी आणि त्या पंढरपूर तालुक्यामध्ये खूप गटातटाचं राजकारण आहे, खूप गट आहेत. हा मतदारसंघ हा माढा मतदारसंघाशी जोडलेला आहे. हे गाव माढा मतदारसंघाशी जोडलेलं आहे. इथले विद्यमान आमदार अभिजितआबा पाटील आहेत, विठ्ठल कारखाने चेअरमन आहेत. तसंच बबनदादा शिंदेंचा गट आहे, माझे आमदार प्रचारक मालकांचा गट आहे. कल्याणराव काळेंची पण काही कार्यकर्ते, काही माणसं आहेत. नेते मंडळीच्या गटाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहात? सगळ्यांना जेवढे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर समायोजन करून, सगळ्यांना एकत्र करून, त्यांच्याविषयी कम्युनिकेशन ठेवून आणि सगळ्यांना विचारात घेऊन मी काम करणार आहे. हे गट आहेत, ज्याप्रमाणे गट आहेत त्याप्रमाणे त्यांचं काम करणार आहेत. परंतु आत्ता सध्या ज्याला अजितदादांबद्दल जी सहानुभूती आहे, जी माणसाची मानसिकता आहे, तळागाळापर्यंत त्यांनी योजना राबवलेल्या आहेत, त्या योजना पोचवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच ही हे आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चाललेली आहे. त्याला पुढे नेऊन मी त्याप्रमाणे कार्य करणार आहे. आणि सामान्य कार्यकर्ता सामान्याचं काम केलं तर त्याला जनताही त्यासाठी त्याला देणार, म्हणजे त्याची झोळीत माप घालणारच आहे. आम्ही ठामपणे लढू. आणि करकम जिल्हा परिषद गटासाठी कशी तयारी असेल तुमची? करकम जिल्हा परिषद गटासाठी पंचायत समिती 2 गण येतात, उमरे गण आणि करकम गण. करकमला आहेत करकम, जाधववाडी, खरातवाडी हे गट करकम गणात येतो. आणि उमरे, करोळ, कानापुरी, सांगवी, जळवली आणि गट येतो उमरे गणासाठी. ह्यासाठी घेतले कार्यकर्ते घेऊन काय माहीत आहे, मी जुनं काम केलेलं आहे. काय माहिती आहे, मी राष्ट्रवादीचा युवकचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. उमेशदादा त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळेस मी काम केलेलं आहे. काय आणि मी 2009ला पवारसाहेबांचं उभा होते त्यावेळेस पूर्ण जिल्हा परिषद गटात काम केलेलं आहे. त्यामुळे मला
हा काय नवीन नाही आहे आणि दादांचं काम आहे त्या दृष्टीनं मग त्यावेळेस ह्यानं आम्हाला मतदान हे होणारच आहे. दादांनी जसं आदेश दादा देतील, पक्षाचा जो आदेश असेल, उमेशदादा जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं कार्य आम्ही त्याप्रमाणे करू. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.